महापालिका निवडणुकांनंतर आता जिल्हा परिषद निवडणुकीतही भाजपकडून बिनविरोध पॅटर्न राबवला जातोय। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मतदानाच्या आधीच वैभववाडी, बीडवाडी आणि वरवडेमध्ये भाजपच्या 3 उमेदवारांची बिनविरोध वर्णी लागली आहे। पालकमंत्री नितेश राणेंच्या जिल्ह्यात भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढलाय। येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये जे काय विजयाची घोडदौड कालपासून आमची बिनविरोधच्या नावाने सुरू झालेली आहे, ती येणाऱ्या 7 तारखेला परत एकदा महायुती, भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादीचा झेंडा आमच्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर सन्मान्य राणे साहेबांच्या नेतृत्वात आणि आमच्या मुख्यमंत्री साहेबांच्या नेतृत्वात निश्चित पद्धतीने फडकेल, हा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।